for Savitribai Phule birth anniversary. Respected Principal Sir, teachers, students, and all my colleagues, today we are gathered here to celebrate the birth anniversary of Savitribai Phule as Balika Divas. Now, I would like to call Deshmukh teacher to come on the dais and felicitate. म्हणून ओळखल्या जातात. ज्यांना ज्ञान ज्योती आणि क्रांती ज्योती म्हटले जाते. सावित्रीबाई फुले एक उदाहरण है हमारे देश के लिए, जो ये दर्शाती है, ये दिखाती है कि अगर एक स्त्री ठान ले, सोच ले, तो वो अपने भविष्य को कैसे संवार सकती है, कैसे बदल सकती है, कैसे उसका पुनर्निर्माण कर सकती है। एक छोटी सी कहानी जो मैंने सावित्रीबाई फुले के बारे में सुनी है कि उनके पति को किसी ने एक उलाहना देते हुए कहा था कि आप अपनी ज्ञान की बातें पूरी दुनिया में बताते हो, समाज सुधारक के जैसे कि शिक्षा एक बहुत ही ज़रूरी चीज़ है, बहुत ही ज़रूरी होती है किसी भी इंसान के लिए। पर आपके घर में स्वयं आपकी पत्नी घर में रहती है, क्या वो शिक्षित है? तो ये बात ज्योतिराव फूले जी को बहुत चुभी। उन्हें ये फील हुआ, उनको ये महसूस हुआ कि अगर मैं अपने घर से शुरू करूँगा तो शायद मैं एक उदाहरण तैयार कर पाऊँ कि आगे आने वाले समय में हर कोई ये सोचेगा कि अगर एक स्त्री शिक्षित होगी तभी एक समाज शिक्षित हो सकता है। और उन्होंने फिर शुरुआत करी अपनी पत्नी के। सावित्रीबाई फुले एक स्त्री को हम ये कह तो सकते हैं कि तुम्हें ये करना है, पर अगर जब तक वो स्त्री खुद ये ठान नहीं लेती कि उसको उदाहरण बनना है, तब तक वो मिसाल नहीं बन सकती। उन्होंने ये ठान लिया था कि उनको पढ़ना है, खुद शिक्षित होना है और समाज को भी शिक्षित करना है। इसके लिए उन्होंने खुद शिक्षा ग्रहण की। शी वॉज अ फर्स्ट शिक्षक फॉर दैट। एंड ऑल्सो उन्होंने समाज के लिए बहुत सारे जो प्रतिबंधित नियम है, सती प्रथा, बाल विवाह, इन सब के विरोध में प्रदर्शन भी किए। बेटियों के हाथों की सुंदरता बढ़ाने के लिए उनको चूड़ी नहीं कलम देने की जरूरत है। ये एक उदाहरण पेश करता है कि अगर बेटियों के हाथ में कलम होगी तो वो अपना भविष्य और साथ साथ समाज के भविष्य को आगे ले जाएगी। Now I would like to call pre-primary student on the dais to perform a dance.
बदलला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहास बदलला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहास बदलला. या बाईने जगाला शिकवले स्वाभिमानाचा मंत्र. अशा सावित्रीबाई फुलेंना माझा सतत नमन मंत्र. नमस्कार मित्रांनो, माझे नाव धनश्री पन्नाथ भांगे आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रांनो, आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही शब्द बोलणार आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. समाजातील स्त्रिया, दलित वर्ग यांवर दगड आणि शेण आणि मुलींना शिकवले हे मोठे पाप मानले जाते. फुलेंनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह, स्त्री स्वातंत्र्य, अस्पृश्यता निवारण यासाठी आयुष्य हे जमलो. त्याचं प्रमुख कारण आहे बालिका दिवस. तर आपली औपचारिकता असते. माननीय मुख्याध्यापक, माझे सर्व शिक्षक सहकारी वृंद, इतर कर्मचारी वर्ग आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी, आज आपण इथे जमतो. आपल्या शाळेमध्ये प्रत्येक इव्हेंट आपण साजरा करतो. कारण काय असतं की जो आपण कार्यक्रम इथे साजरा करतो त्या कार्यक्रमाची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. आपण हा दिन का साजरा करतो तर त्या मुलांना ती माहिती असली पाहिजे. कारण आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपल्या भारत देशातील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची जाणीव आपल्या प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. हा शाळेमध्ये कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश असतो. आणि म्हणून आज आपण इथे का जमलो तर आज बालिका दिवस आहे. आणि बालिका दिवस का साजरा करतात तर त्याचं मुख्य कारण आहे, भारतामध्ये एक अशी महान स्त्री झाली की तिला ज्ञानज्योती म्हटलं गेलं, तिला क्रांतीज्योती म्हणतात. आणि त्या आहेत सावित्रीबाई ज्योतिबा फुले. मग कोण होत्या या सावित्रीबाई ज्योतिबा फुले? तर बघा आता की 18व्या शतकाच्या आधीपासून आपल्या भारतामध्ये खूपच अनिष्ट अशा रूढी होत्या, चालीरीती, परंपरा. म्हणजे मुलींना शिकवलं जाणं पाप मानलं जायचं, किंवा मुलींची लहान वयामध्ये लग्न लावून दिली जायची. मग मुलींच्या नंतर एखाद्या मुलीचा नवरा वारला तर सती जाणं पद्धती होती. म्हणजे मेलेल्या नवऱ्याच्या चितेवर त्या मुलीला जिवंतपणी गाळून दिलं जायचं, अशी सती जाणं पद्धती. विधवा विवाहाला बंदी होती. अशा अनेक अशा अनन्वित चाचामध्ये, काचामध्ये, छळामध्ये स्त्रीचं जीवन होतं. फक्त रांधा वाढा आणि उष्टी काढा, चूल आणि मूल एवढं स्त्रीचं कार्यक्षेत्र होतं. मग अनेक लोकांना वाटायचं की स्त्रीवर्णीयांना स्त्री शिक्षण पसंतच नव्हतं. मुलींनी शिकू नये, मुलींनी शिकावं ही काही समाजसेवकांची इच्छा होती. पण उच्चवर्णीयांनी त्यांना कधी पुढे येऊ दिलंच नाही आणि त्यांच्या विचारांना अंमलात आणू दिलंच नाही. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आले. त्यांना वाटायला लागलं की स्त्रीनं शिकलं पाहिजे. त्यांनी जाब विचारला तेव्हा ते उच्चवर्णीय काय म्हणत होते, अरे सिंचा, हे आम्ही नाही बोलत, हे तर शास्त्र बोलते. म्हणजे शास्त्राचा पुढा दिला आणि शास्त्रामध्ये लिहिले की मुलींनी शिकणं पाप मानलं जातं, किंवा मुलींनी शिकलं तर देवाचा कोप होईल, समाजावर अनिष्ट असा प्रसंग येईल. आणि या भीतीपोटी कोणीही आपल्या मुलींना शिकू देत नव्हते. आणि मग ज्योतिबा फुलेंनी शास्त्रांचा अभ्यास सुरू केला. प्रथम केले मग दाखविले. आधी कृती करायचे ज्योतिबा फुले आणि मग अंमलात आणायचे. शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता. उलट जी शास्त्र ज्या ऋषी मुनींनी लिहिलेली आहेत, प्राचीन काळातल्या ऋषी मुनींनी, त्या शास्त्रात जे शास्त्र लिहिणारे ऋषी मुनी होते त्यांच्या पत्नी उच्च विद्या विभूषित होत्या. गार्गी, मैत्रेय, लोपामुद्रा या उच्च विद्या विभूषित होत्या. तर त्यांनी शास्त्रात मुलींच्या शिक्षणाला विरोध कसा करावा हे ज्योतिबा फुलेंनी त्या सनातन वर्गातल्या उच्चवर्णीयांना जबाब विचारला. आणि तिथे त्यांची हार झाली. आणि मग ज्योतिबा फुलेंनी मुलींना शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू केले. पण त्याच्यासाठी
कृती स्वतःहून करायची असते हे त्यांनी प्रमाण दाखवून दिलं. आपली पत्नी सावित्री अडाणी होती. सावित्रीबाईला त्यांनी मनवलं, तिची मनधरणी केली आणि तिची पण इच्छा होती, पण समाजाला घाबरून बिचारी शिकायला नाही बघत नव्हती. पण ज्योतिबा फुलेंनी सावित्रीला घरी शिकवायला सुरुवात केली. बघता बघता हुशार, विद्वान आणि ताबडतोब ग्रहण करणारी अशी शक्ती असणारी सावित्री पटकन शिकली आणि ठरलं पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू करायची. बघा, शाळा सुरू झाली. कुठे शाळा सुरू केली? एका अशा भागामध्ये की जिथे जास्तीत जास्त उच्चवर्गीय लोक राहत होते. म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाची आयाड पकडायची, खायचं काम नव्हतं ते. पण सावित्रीबाईंनी ते पण आव्हान स्वीकारलं आणि त्या उच्चवर्णीयांच्या भागात त्यांनी शाळा सुरू केली. फातिमा शेख नावाच्या एका मुसलमान स्त्रीनं जागा दिली, घर दिलं स्वतःच आणि त्या घरामध्ये मुलींची शाळा सुरू झाली. पहिली शाळा, अखंड भारतामधली पहिली भारतीय शिक्षिका सावित्रीबाई फुले. लक्षात ठेवा, साधी राहणी, नित्य उच्चारसरणी, नऊवारी लुगडं, डोक्यावर पदर, कपाळाला कुंकू आणि गळ्यात काळ्या मण्याची पोत, अशा संस्कृतीचं पालन करणारी, जतन करणारी भारतीय शिक्षिका पहिल्या शाळेमध्ये मुलींच्या जायला लागली. किती मुली? फक्त 2. पहिल्या शाळेमध्ये किती मुली होत्या? मुलींची पहिली शाळा, मुली किती होत्या? 2 मुलींना शिकवायला ही शिक्षिका जात होती. बघा, आज तिथे जात असताना त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे मारले गेले, त्यांच्या अंगावर चिखल उडवला, त्या त्रास त्यांनी सहन केला, अपमान सहन केला, त्यांना अपशब्द बोलले गेले, त्यांना घाणेरड्या शब्दांनी त्यांची अवहेलना, उपेक्षा केली. पण सगळा त्रास या माऊलीने सहन केला. एकच उद्देश होता की माझ्या देशातली प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे. कारण एक स्त्री 100 शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते हे त्यांना दाखवायचं होतं. एक स्त्री शिकली तर सगळ्या घराची प्रगती होते, बघता बघता समाजाची प्रगती होते, मग गावाची, मग देशाची, अशी तिची धारणा होती. आणि म्हणून हा सगळा त्रास ती सहन करत होती. तरीही लोकांची मानसिकता बदलत नव्हती. लोक आपल्या मुलींना शाळेत घालायला बघत नव्हते. त्यांना तरीही देवाची भीती वाटत होती. सुधारणा लगेच होत नाही, थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू प्रगती होत गेली. आज आपल्या देशामध्ये त्या 2 मुलींच्या किती मुली शिकल्या? 200 कोटीहून मुली शिकून बाहेर पडल्यात. 200 कोटी मुली शिकतात, अजून शिकणार. आज चूल आणि मूल या क्षेत्रामध्ये वावरणारी स्त्री आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात आढळते. आज पायलट आहे, आज स्त्री पायलट आहे, मुलगी डॉक्टर आहे, मुलगी वकील आहे, मुलगी इंजिनियर आहे, मुलगी बघा समाजसेविका आहे. आता देशाचं उच्च पदही मुली भूषवतात. आपल्या इंदिरा गांधींनी देशाचं पहिलं पंतप्रधान पद स्वीकारलं. प्रतिभाताई पाटील यांनी पहिलं राष्ट्रपती पद भूषवलं. सरोजिनी नायडू पहिल्या स्त्री राज्यपाल, आनंदीबाई टिळक पहिली स्त्री डॉक्टर, त्याच्यानंतर रमाबाई रानडे पहिल्या स्त्री न्यायाधीश. हा सगळा प्रभाव, हा परिणाम आणि ही जी क्रांती कोणी केली असेल ना, ती आपल्या सावित्रीबाई फुले यांनी. आमूलाग्र बदल, जो बदल होऊ शकत नव्हता, अशक्य ते शक्य केलं. आपण सामान्य माणसं प्रवाहाच्या बरोबर वाहून जातो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून त्यांनी जो बदल होऊ शकत नव्हता तो बदल त्यांनी करून दाखवला. आणि बघा, ज्या सावित्रीबाई फुले सगळ्याच्या सुधारणेसाठी आग्रही होत्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा व्हावी, मुलींची प्रगती व्हावी, मुलींना शिक्षण मिळावं, विधवा विवाहांना समाजामध्ये, विधवांना समाजात मानाचं स्थान मिळावं, परित्यक्ता स्त्रियांना मानाचं स्थान मिळावं. पण प्रत्येक ठिकाणी त्या प्रयत्नशील होत्या. खूप सुधारित विचारसरणी होती त्यांची. आणि ज्यावेळी ज्योतिबा फुले यांचं निधन झालं, ज्योतिबा फुले हे जेव्हा हे जग सोडून गेले, त्यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली ना, त्यांना स्मशानभूमीमध्ये घेऊन चालले होते. तर ते टिटवं पकडतात बघा, हातामध्ये मडकं घेऊन जे पुढे जातो तो, त्याला ना सगळी इस्टेट मिळते मरणाऱ्याची, त्याला टिटवं म्हणतात. आणि त्यावेळी ते टिटवं घेऊन तो त्यांचा दत्तक मुलगा, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना स्वतःचं मूल झालं नाही, त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंत. त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं आणि त्या मुलानं टिटवं पकडलं.
ज्योतिबा फुले यांच्या भावांना मुलं होती, त्यांना राग आला की आम्ही पुतणे आहोत, आमचा अधिकार आहे यांच्या मेल्यानंतर यांच्या सगळ्या संपत्तीवर. त्यांची वसतिगृह होती, त्यांची अनाथ आश्रम होती, मुलींसाठी शिक्षणाच्या संस्था होत्या, अशा अनेक संस्था या दोघा दाम्पत्यांनी निर्माण केल्या होत्या. पण हे वेळेवर हे पुतणे अधिकार गाजवायला आले तेव्हा सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि यशवंताच्या हातात ते टिटवा घेतलं आणि पुढे गेल्या आणि आपल्या पतीच्या ज्या चितेला प्रेताला त्यांनी स्मशानामध्ये स्वतःहून अग्नी दिला. भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये एका स्त्रीनं एका प्रेताला अग्नी दिला होता. आमूलाग्र बदल केला त्यांनी त्यावेळेस सुद्धा. सावित्रीबाई फुले या फक्त मुलींनी त्यांनी शिक्षणासाठी व्यवस्था केली किंवा मुलींची शाळा काढली नाही, हा त्याग त्यांचा लक्षात ठेवा. हृदयामध्ये धगधगती हाक होती. मुलींसाठी सर्व काही करण्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये त्यागाची भावना होती आणि ते त्यांनी करून दाखवलं. मोठी माणसं करून दाखवतात, बोलून दाखवत नाही. कृतिशील होत्या, अतिशय आमूलाग्र बदल केला, जो होणारच नाही असा बदल केला. म्हणून त्यांना क्रांतीज्योती म्हणून संबोधण्यात आलं. त्यांचा त्याग फुकट जाऊ नये म्हणून भारत सरकारनं त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी बालिका दिवस, कारण तो सतत आठवणीत राहावा, सतत आठवणीत राहावा म्हणून बालिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा करतात. क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी. त्यांनी मुलींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणला, मुलींना शिक्षणासाठी वाट मोकळी करून दिली आणि मुलींना त्यांनी स्वतःहून शिकवलं आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा करतात. ही ज्ञानाची माहिती तुम्ही आता घेतली पाहिजे म्हणून आपण हा बालिका दिवस इथे साजरा करतोय. आता कळलं ना बालिका दिवस का साजरा करतो? हे 2 शब्द सांगितले, फक्त ऐकायचं नाही, मनन करायचं, चिंतन करायचं, एवढं सांगते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. फुले यांचा जन्मदिवस आपण आज साजरा करतोय. त्याप्रमाणे आपले महाराष्ट्राचे आराध्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई. बघा आता जिजाबाई यांनी काय केलं ते लक्षात घ्या. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता होवाळी, आया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. मनी जिजाईची खंत, कधी होईल याचा अंत, करी आई विनंती शिवाईला. आणि आई हाकेला धावून आली, पोटी पुत्र दिला भाग्यशाली, नव हिंदवीची पहाट झाली, केला महाराष्ट्र वैभवशाली. बघा आता की मुघलांचं राज्य होतं त्यावेळी या भारतातल्या स्त्रियांना, गरिबांना, शेतकऱ्यांना कोणीही आधार नव्हता. मुघलांनी अनन्वित अत्याचार केले. शेतात लावलेल्या पिकामध्ये हे मुघल सैनिक धडाधड घोडे लोटायचे, लावलेल्या पिकांचं नासधूस करायचे. आपल्या आया, आपल्या मुली अशा कुठे बाहेर निघायला लाकडं वगैरे आणायला तर बिनधास्त त्यांना उचलून न्यायचे, त्यांची अब्रू लुटायचे. म्हणजे इथे कुठलाही माणूस मुघलांच्या राज्यामध्ये सुरक्षित नव्हता आणि हे जिजाबाईला भगवत नव्हतं. जिजाबाई यातील खूप दुःखी होत्या की या एवढ्या मोठ्या मुघलांच्या साम्राज्याचा विरोध करणारा कुणी येईल की नाही, की हे असंच चालेल. आणि या खंतेमध्ये त्यांनी शिवनेरीच्या शिवाई देवीला प्रार्थना केली की मुघलांच्या या अत्याचाराचा ऱ्हास झाला पाहिजे, इथे अंत झाला पाहिजे. आणि त्या देवीनं हाक ऐकली आणि छत्रपती शहाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांच्या पोटी असा पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य संस्थापक आपले छत्रपती शिवराय जिजाबाईच्या पोटी जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावर. आणि बघता बघता पूर्ण स्वराज्य झालं. महाराष्ट्राच्या आया बहिणी सुरक्षित झाल्या. शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी मुघलाला लागले. एक मुघल सरदाराला शिवाजी महाराजांना पाणी पाजलं आणि हे सगळं क्रेडिट, हे श्रेय गेलं ना ते राजमाता जिजाबाईला. अतिशय स्वाभिमानी स्त्री, अतिशय पराक्रमी आणि शूर स्त्री. हिनं आपल्या मुलाचे लाड केले नाही. एकुलता एक मुलगा असून सुद्धा या मुलाला सह्याद्रीच्या कडेकपारीवर घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन चढवायला लावलं.
का माझ्या मुलाला लाड करण्यासाठी मी जन्माला घातलं नाहीये, तर माझ्या मुलाला महाराष्ट्राचं घातलेलं आहे. या जिजाबाईने जर हा त्याग केला नसता ना, तर आज महाराष्ट्र. आज हम उनके बारे में बहुत सारी बातें करते हैं कि एक महिला होकर उन्होंने ऑपरेशन सिंदूर जैसे इतने वार में सिर्फ लड़कों के बारे में कि क्रिकेट एक बॉयज का गेम है, एक लड़कों का गेम है, उस गेम में भी हमारे देश की महिलाओं ने वर्ल्ड कप जीत ये साबित कर दिया है कि सावित्रीबाई फुले का सपना आज पूरी तरह से भारत ने अपने अंदर उतार लिया है. थैंक यू देशमुख टीचर. नेक्स्ट आई टू Good afternoon. My name is Khyati Meena. I study in first standard. Today, going to speak about Savitribai Phule. She was the first woman teacher. She learned loud the children very much. Thank you. Study in first standard. Today I am तलवार होती ती धारदार तलवार होती, तीक्ष्णी विद्येचा अंगार होती, तीक्ष्णी विद्येचा अंगार होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती. ती विद्येचा अलंकार